मी खोटं बोलणार नाही, हा काळ कदाचित मानवी इतिहासातील सर्वात रोचक काळ असू शकतो आणि तरीही कोणीच या काळाला इतकं वेगळं काय बनवलं याबद्दल बोलत नाही. ज्या काळात सीमा आणि देशांची नावं आज आपण ओळखतो तशी ठरू लागली आणि तंत्रज्ञानही काहीसं आधुनिक व ओळखीचं होतं, त्या काळात एक गोष्ट होती जी त्या जगाला आपल्यासाठी पूर्णपणे परकी बनवत होती आणि ती म्हणजे कोळसा सर्वत्र होता. तो रोजच्या जीवनात टाळता येत नव्हता आणि मग अचानक तो गायब झाला आणि ही त्याची गोष्ट आहे. स्टीम इंजिन्सनी इतिहासाचा खेळ कायमचा बदलून टाकला. शतकानुशतके चालत आलेल्या सूत कताई आणि विणकामासारख्या हस्तकला स्वयंचलित करण्याची क्षमता मिळाल्याने ग्रामीण भागात आरामदायक जीवन जगणारे अनेक लोक आता स्पर्धा करू शकले नाही आणि अचानक त्यांच्याकडे ना नोकरी राहिली ना उत्पन्न. सुदैवाने शहरांमध्ये वेड्यासारख्या नव्या नोकऱ्या निर्माण होत होत्या, त्यामुळे हे लोक कामासाठी तिकडे जाऊ लागले आणि त्यापैकी प्रत्येक जण तिथे जे पाहिलं त्याने नक्कीच हादरला असावा. मोठी स्टीम इंजिन्स कोळसा अधिक कार्यक्षमतेने जाळतात, ज्यामुळे मोठ्या कारखान्यांच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळाले. त्या काळात शहराच्या आकाशरेषेवर प्रचंड इमारती आणि त्यातून निघणाऱ्या धुराच्या लाटा पाहणं किती वेडसर दृश्य असावं याची कल्पनाच करता येईल. पण आता हेच त्यांचं घर होतं. एकदा नोकरी मिळाली की कामगाराला लवकरच कळून चुकायचं की प्रत्येक उत्पादन प्रक्रिया अगदी मूलभूत कामांमध्ये विभागली गेली आहे. अचानक ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य विविध आणि समाधानकारक काम करत घालवलं होतं, ते लोक मशीन मधील एक छोटेसे चाक बनून गेले. दिवसभर एकच काम पुन्हा पुन्हा करत राहिले आणि हे सगळं घड्याळाच्या तालावर चालायचं. वेळेची संकल्पनाच नवीन होती. वेळ ठरवतो की तुम्ही कधी झोपायचं, उठायचं, जेवायचं आणि कामावर यायचं जायचं. ही अशी बंधनं होती जी याआधी कधीच अनुभवली नव्हती. आणखी एक नवीन गोष्ट म्हणजे प्रकाश. आज आपण ज्याला सहजत्या घेतो, रात्रीच्या वेळी प्रकाश असणं हे मानवी इतिहासात जवळजवळ नेहमीच फक्त श्रीमंत लोकांसाठीच शक्य होतं, कारण ते खूप महाग होतं. 1800च्या दशकात कोळशाच्या गॅसलाईट समोर कारखाने रात्री इतके उजळून निघाले की पाहणाऱ्यांनी त्यांची तुलना राजवाड्यांशी केली. या तंत्रज्ञानामुळे काही कारखान्यांनी 24 तास काम सुरू केले, ज्यामुळे मजुरांना फायदा झाला, कारण त्यांच्या शिफ्ट्स 16 तासांवरून 12 तासांवर आल्या. ते पूर्ण दिवस काम करायचे. कामाबाहेरचं आयुष्य नव्हतं. ही सामाजिक बदल इतका अचानक आणि व्यापक होता की कोणत्याही प्रकारच्या मजुरी शोषणाला प्रतिबंध करणारे कायदे अस्तित्वातच नव्हते. कायद्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ते अजूनही मध्ययुगीनच होते. त्याचा परिणाम असा झाला की उद्धृत करायचं झालं तर एखाद्या संपूर्ण वर्गावर कधीही लादण्यात आलेली वैयक्तिक हालचाली आणि वेळेवरची सर्वात कडक दैनंदिन बंधने, ज्यांनी पूर्वी मोकळं आणि स्वायत्त आयुष्य गावाकडे जगलं होतं, त्यांच्यासाठी इतक्या प्रमाणात नियंत्रणात राहणं किती मोठा धक्का होता हे खरंच शब्दात मांडणं कठीण आहे. पण शहरात बराच काळ राहिल्यानंतर त्यांना मुलं झाली आणि या औद्योगिक व्यवस्थेत जन्मलेल्या मुलांना पृथ्वीवर 3-4 वर्षांतच नोकरी मिळू लागली. म्हणजे जेव्हा ते फक्त 3 ते 4 वर्षांचे होते आणि हे लहान मुलं फक्त मोठ्यांची कामं करत नव्हती. यंत्रसामग्रीच्या अनोख्या रचनेमुळे त्यांची लहान शरीरं तिथे जाऊ शकत होती जिथे पूर्ण वाढलेले लोक पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे अनेक नोक्या मुलांसाठीच तयार झाल्या. त्याच्या व्यतिरिक्त मालकांना असं आढळलं की त्यांना कमी पगार देता येतो आणि त्यांना शिस्त लावणंही सोपं असतं. कार्यक्षमतेच्या दृष्टीने पाहिलं अनेक बाबतीत ते आदर्श कामगार होते. पद्धत थेट कोळसा खाणींपर्यंतही पोहोचली, जिथे लहान मुलांसाठी छोटे बोगदे खोदले जाऊ लागले, बोगद्यांमध्ये अत्याचार घडले. कारखान्यातील बालकामगारांचे हाल सुखद वाटतील. पुढील उदाहरण तुमच्या मनात जणू एखाद्या भयपटासारखी प्रतिमा उभी करेल. साखऱ्यांनी, पट्ट्यांनी, कुत्र्यांसारखे हार्नेस घालून हातपायावर चालत, मागे जड ओझी ओढ, हे सगळं एका खाणीतल्या इतक्या लहान शाफ्टमध्ये घडत होतं, जिथे ते सरळ उभंही राहू शकत नव्हते आणि तिथे फक्त एक मशाल उजेड देत होती. आणि तुम्ही विचार करत असाल, त्यांच्या पालकांनी त्यांना यात का पाठवलं? तर ज्यांनी आपल्या मुलांना कामाला पाठवलं त्या प्रौढांना दुसरं काही माहीतच नव्हतं. मुद्दा असा आहे की माणसाच्या संपूर्ण इतिहासात मुलं नेहमीच काम करत आली आहेत, जसं की शेतात मदत करणं किंवा कपडे धुणं. अशा छोट्या गोष्टींमध्ये कुटुंबाला हातभार लावून. तुम्ही हे समजून घ्या की
तिथे मुलांना कामासाठी तयार करणारं कोणतंही शिक्षण व्यवस्था नव्हती. मूल फक्त सरळ कामाला लागायची. पण आता या औद्योगिक जगात ह्या अर्थाने योगदान देण्याचा एक मार्ग होता आर्थिकदृष्ट्या, म्हणजेच एखाद्या मालकासाठी काम करणं. म्हणून त्यांना घरी बसवून ठेवण्याऐवजी पालकांनी त्यांना फॅक्टरीत पाठवलं. पण त्यांना हे पूर्णपणे उमजलं नव्हतं की ते त्यांच्या मुलांचं कोणतं आयुष्य हिरावून घेत आहेत. ही नवी औद्योगिक कामगारांची वर्ग मूळ गावांपासून तुटलेली आणि पारंपरिक विचारांची उच्च वर्गांसाठी धक्कादायक होती. त्यांना खात्री होती की ते एका नव्या जातीचा उदय पाहत आहेत, ज्यांचं वर्तन, काम आणि शिस्त या सगळ्यात वेगळेपण आहे. आणि एका अर्थाने ते बरोबरच होते. या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये कुठेही उद्याने किंवा हिरवळीसाठी जागा राखून ठेवलेली नव्हती आणि निसर्गाचा हा अभाव नक्कीच लोकांना जाणवला असावा. आपण सर्वजण ज्यावर विश्वास ठेवतो, निसर्गाचा शेवटचा किल्ला म्हणजे सूर्य सुद्धा कधी कधी आकाशातून पूर्णपणे अदृश्य व्हायचा, कारण काळ्या कोळशाच्या धुराचा प्रचंड घटाला झाकून टाकायचा. एका वृत्तपत्राने एकदा असा अहवाल दिला की लोक फक्त 2 गजांवरून सुद्धा नीट दिसत नव्हते. काळ्या कोळशाच्या राखेने प्रत्येक गोष्ट झाकली. रस्ते, इमारती, कपडे, स्वच्छता राखणे अशक्य झाले होते. तुम्ही श्रीमंत असाल तर वेगळं. तरीही समोर काहीच नीट दिसत नसतानाही हा जग अधिकाधिक जोडला जाऊ लागला होता, कारण औद्योगिक युगातील आणखी एक चमत्कार ब्रिटनमध्ये बदल घडवत होता. वाफेवर चालणारी इंजिन. 1852 पर्यंत संपूर्ण देशभर 6600 मैल लांबीचे रेल्वे मार्ग पसरले होते. आता लोक एका दिवसात मोठ्या शहरांमध्ये प्रवास करू शकत होते. हे खरंच एक अद्भुत प्रगतीचे लक्षण होतं. पण लोकांना हे जीवन आतून चुकीचं वाटत होतं, म्हणून ते आपला दिवस काढत होते. एक स्वप्न, एक तिकीट जे एकाच दिशेचं होतं. अशा देशासाठी जो क्राऊनचा वसाहत होता, जिथे स्वातंत्र्य आणि साहसाचं होतं. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. त्या भयानक, नियंत्रित आणि गच्च भरलेल्या परिस्थितीत राहणाऱ्या लोकांसाठी मोकळ्या निसर्गाने, साहसाने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातंत्र्याने भरलेल्या जागेचं वचन किती आकर्षक वाटलं असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. जणू त्यांना हिरावून घेतलेल्या जुन्या जीवनशैलीकडे परतण्याची संधीच मिळाली होती. पण त्या बाबतीत एक समस्या होती. राज्य अधिक स्थिर होत गेली तसं त्यांनी पश्चिमेकडे विस्तार सुरूच ठेवला. जमिनीच्या जिंकण्याच्या या काळात त्यांनी तिथल्या संसाधनांचा नेमका अभ्यास केला आणि त्यात त्यांना असं काही सापडले ज्यामुळे अमेरिकेचा इतिहास बदलला. अगदी इंग्लंडमध्ये जसं झालं तसंच. हो, तुम्ही बरोबर ओळखलं. त्यांना कोळसा सापडला. ज्या ठिकाणी हे साठे होते त्या ठिकाणामुळे अमेरिकेतील औद्योगिक क्रांतीची सुरुवात एका छोट्या व्यापार गावापासून झाली, ज्याचं नाव होतं पिट्सबर्ग. आणि हे गाव क्रांतिकारी युद्धाच्या काळात वाढत गेलं आणि त्या युद्धानंतर फक्त 8 वर्षांनी 376 लोकसंख्येसह या शहराने त्या काळात जगात मोजक्या ठिकाणीच घडलेली औद्योगिक प्रगती साधली. त्याची पहिली प्रदूषणाची तक्रार नोंदली गेली. पुढील काही वर्षांत हे शहर इंधनावर अवलंबून असणाऱ्या काच आणि लोखंड उद्योगांसाठी एक मोठं उत्पादन केंद्र बनलं. 1817 पर्यंत या शहराची लोकसंख्या 6000 झाली आणि 250हून अधिक कारखाने होते. ब्रिटिश शहरांप्रमाणेच पाहुण्यांनी नोंदवायला सुरुवात केली की धुरामुळे शहर उदास दिसू लागलं होतं. सूर्यप्रकाशही अडवला जात होता आणि फक्त 20 वर्षांनी पिट्सबर्ग पश्चिम गोलार्धातील वाफेचं राजधानी शहर बनलं. पण आतापर्यंत ही औद्योगिक घडामोड वेगळेपणातच घडत होती. अमेरिकेतील इतरत्र ही क्रांती थांबली होती. पण आता सगळं बदलणार होतं, कारण पूर्व किनाऱ्यावरील शहरे 2 शतकांपूर्वी लंडनला आलेल्या अगदी त्याच समस्येला सामोरी जात होती. तेवढ्या मोठ्या प्रमाणात लाकूड जळवलं जात होतं की झाडांची कमतरता भासू लागली. त्यामुळे किंमत वाढली आणि कोळसा वापरणं व्यवहार्य पर्याय बनला. पण एकच अडचण होती. वाहतुकीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा तिथे नव्हतीच. इंग्लंडप्रमाणे ते किनाऱ्यालगत सहजपणे जहाजाने जाऊ शकत नव्हते. सगळा कोळसा अंतर्भागात होता आणि तो किनाऱ्यावर आणावा लागणार होता. म्हणून त्यांनी इंग्रजांनी प्रयोग केलेल्या दुसऱ्या मार्गाचा अवलंब केला, कालव्यांचा. संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम प्रकल्प सुरू झाले, ज्यामुळे शहरांना समृद्ध कोळशाच्या साठ्यांशी जोडणारे मार्ग तयार झाले. आणि एकदा ही तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यावर आणखी एक ब्रिटिश नवकल्पना दिसू लागली, रेल्वे. जसे रेल्वेचा वापर वाढू लागला तसे ते कोळसा व्यापाराशी इतके घट्टपणे जोडले गेले की अनेकदा दोन्ही एकाच उद्योगाचा भाग मानले जाऊ लागले. आता ही पायाभूत सुविधा तयार झाल्यावर या मार्गांवर नवीन शहरे उभी राहिली. मायनर्सविल, न्यूकॅसल आणि पोर्ट कार्बन सारखी ठिकाणे. पोर्ट कार्बनची सुरुवात एका कुटुंबापासून झाली होती, पण फक्त एका वर्षात तिथे 900हून अधिक लोक राहू लागले. या टप्प्यावर असं नक्कीच म्हणता येईल की सभ्यतेसाठी फक्त 2 गोष्टी आवश्यक होत्या, कोळसा आणि पाणी. आणि आता अमेरिकेतील मोठ्या शहरांमध्ये या दोन्ही गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्यामुळे पुढील काही दशकात म्हणजे 1835 ते 1855 या काळात अमेरिकेला पुन्हा एकदा या व्हिडिओच्या सुरुवातीस सांगितलेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला.
ग्रामीण भागातून औद्योगिक शहरांकडे मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करू लागले. या टप्प्यावर देश इतका औद्योगिक झाला होता की ते काही वस्तू तयार करत होते ज्या इंग्रजांनाही आवडत होत्या. पण हा आर्थिक यश सगळ्या देशभर समानपणे पसरलेला नव्हता. कोळसा आणि त्यासोबत आलेल्या सर्व गोष्टींमुळे औद्योगिक उत्तर आणि कृषीप्रधान दक्षिण यांच्यातील ठळक आर्थिक दरी स्पष्टपणे समोर आली, जिथे दक्षिणेकडील भाग गुलामांच्या निर्यातीवर आधारित शेतीप्रधान मळ्यांवर अवलंबून होता. या तणावांनी शेवटी यादवी युद्धाचा स्फोट घडवून आणला. याच ठिकाणी आपण प्रथमच कोळशाच्या जोरावर चालणाऱ्या युद्धाची झलक पाहू शकतो. रेल्वेचा लष्करी वापर केला गेला, ज्यामुळे सक्त माणसे आणि शस्त्रास्त्रे समोरच्या रेषेवर पोहोचवता आली आणि त्यामुळे लढाया अधिक मोठ्या आणि रक्तरंजित झाल्या. मोठ्या प्रमाणावर लोखंडी कारखान्यांचा वापर केल्यामुळे एका नव्या प्रकारच्या जहाजाची म्हणजेच आयर्नक्लॅडची युद्धातील चाचणी शक्य झाली. हे युद्ध हे देखील दाखवून देणारे ठरले की औद्योगिक प्रगतीचा युद्धात किती निर्णायक फायदा होतो. उत्तर भागाकडे कारखान्यांचे उत्पादन 10 पट जास्त, बंदुकांचे उत्पादन 32 पट जास्त आणि कोळशात तब्बल 3.81 एवढा प्रचंड फरक होता. सर्व काही स्पष्टपणे दिसत होते. या संघर्षाच्या अखेरीस 6 लाख अमेरिकन नागरिक मृत्युमुखी पडले, जे मानवी इतिहासातील सर्वात प्राणघातक यादवी युद्ध ठरले. आणि हे तर फक्त सुरुवात होती, पुढे अजून बरंच काही घडणार होतं. गृहयुद्धानंतर अमेरिकेने आपली वाटचाल सुरूच ठेवली आणि देश म्हणून विकसित होत राहिली. अधिकाधिक खाणकाम केले. शेवटी कोळशाचा राजा ब्रिटनला मागे टाकले. 1890च्या दशकात अमेरिका पृथ्वीवरील सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश बनली आणि 1900 पर्यंत हा फरक इतका वाढला की कोळसा हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचा खरा पाया ठरला. आणि कोळसा उत्पादनात ब्रिटनच्या थोड्याच खाली जागतिक स्तरावर 3ऱ्या क्रमांकावर एक उद्योन्मुख औद्योगिक शक्ती होती जर्मनी. पण काही लोक आता कंटाळायला लागले होते. पुढच्या दशकभरात कोळशाभोवतीची मोठी गोष्ट म्हणजे प्रदूषणाविरुद्धची एक सुरुवातीची चळवळ होती, पण ती तुमच्या अपेक्षेप्रमाणे कारणांसाठी नव्हती. 1842 मध्ये एका धक्कादायक अहवालात असं आढळलं की चेस्टरमधील कामगार वर्गात जन्मलेल्या मुलांना 5 वर्षांपूर्वीच मृत्यू येण्याची शक्यता 57% पेक्षा जास्त होती. त्यामुळे सरासरी आयुर्मान फक्त 17 वर्षेच होतं. ही परिस्थिती किती वाईट आहे हे दाखवण्यासाठी ग्रामीण भागातील गरीब लोकांचं सरासरी आयुर्मान 38 वर्षे होतं. हे दुप्पटपेक्षा जास्त आहे. आता हे स्पष्ट झालं होतं की शहरातील जीवनात काहीतरी लोकांना, विशेषतः गरिबांना मारत होतं. पण समाज मात्र मोठ्या प्रमाणावर नकारात होता. त्या काळात शहरांमधील धूर हा मानवी संस्कृतीचा एक भाग म्हणून पाहिला जात होता. त्याशिवायचं जीवन अगदीच कल्पनातीत वाटत होतं. काही सिद्धांत असे होते की सूर्यप्रकाशाचा अभाव मृत्यूचे कारण आहे, पण ते मोजण्यासाठी केवळ प्राथमिक साधने असल्यामुळे कोणताही कारणसंबंध सिद्ध करता आला नाही. आणि त्या काळात असेही खरेखुरे युक्तिवाद होते की धूर फुफ्फुसं शुद्ध करतो आणि त्यांना जंतूंविरुद्ध प्रतिकारशक्ती देतो. या कारणामुळे पहिली खरी प्रदूषण विरोधी चळवळ वैज्ञानिक समुदाय चालवणाऱ्या पुरुषांकडून नाही, तर त्यांच्या घरातून आणि तिथल्या महिलांकडून सुरू झाली. त्या काळात घरगुती जबाबदाऱ्या फक्त महिलांचीच असल्याचं मानलं जात होतं आणि घर, अन्न, कुटुंब स्वच्छ ठेवणं दिवसेंदिवस कठीण होत चाललं होतं. मागे सांगितल्याप्रमाणे धुराचा काळा सदा सर्वत्र होता आणि आता तो एक समस्या म्हणून पाहिला जाऊ लागला. लवकरच महिलांनी गट तयार करायला सुरुवात केली आणि या विषयावर उघडपणे बोलू लागल्या, ज्यातून पुढे म्युनिसिपल हाऊसकीपिंग मुव्हमेंट म्हणून ओळखली जाणारी चळवळ सुरू झाली. पण कारण त्या महिला होत्या आणि बऱ्याचदा विशेषाधिकार असलेल्या महिला, त्यामुळे त्यांचा स्वच्छ हवेसाठीचा आग्रह भावनिक समजला गेला आणि गांभीर्याने घेतला गेला नाही. पिट्सबर्गमध्ये त्यांच्यावर आरोग्यापेक्षा त्यांच्या त्वचेचं संरक्षण करण्याचीच इच्छा असल्याचा आरोप वारंवार केला जात असे. पण या मुली प्रत्यक्ष कामाच्या रणांगणात उतरून गोष्टी साध्य करत होत्या. त्या अभियंत्यांसोबत काम करत होत्या, ज्या तंत्रज्ञानाचा वापर करून जास्त कार्यक्षम आणि स्वच्छ जळणारे इंधन शोधत होत्या. आणि मतदानाचा हक्क नसतानाही त्यांनी घनदाट धुरावर बंदी घालणारे नवीन कायदे मंजूर करून घेण्यात यश मिळवलं. हे मोठे यश होतं, कारण अमेरिकेत कोळसा उद्योगावर मात करून कायदे बदलवणं काही सोपं काम नव्हतं. पण गोष्ट अशी आहे की ही प्रदूषण विरोधी चळवळ फक्त स्थिर आणि शांत समाजातच यशस्वी होऊ शकते. कोळसा युद्धाशी जोडला गेला होता, त्यामुळे युद्ध सुरू झालं असतं तर आकांक्षा बाजूला ठेवाव्या लागल्या असत्या आणि नेमकं तसंच घडलं. 1914 मध्ये एक युद्ध सुरू झालं. सुरुवातीला असं वाटलं होतं की हे फक्त आणखी एक बाल्कन युद्ध असेल, पण काही महिन्यांतच ते पूर्णपणे ओळखून येण्यासारखं, मानवी इतिहासाच्या लिखित नोंदीत कधीही झालेलं असं काहीतरी बनलं. एक जागतिक युद्ध. कारखान्याच्या कार्यक्षमतेवर आधारित व्यवस्थेप्रमाणे नेपोलियन काळातील रंगीबेरंगी गणवेश आता अधिकृतपणे इतिहास जमा झाले होते. जर्मन सैन्यदलांनी फ्रान्स आणि रशियामध्ये एकसारख्या राखाडी रंगाच्या उदास रांगा करून प्रवेश केला
आणि शत्रूच्या प्रदेशात पुढे जात असताना त्यांनी रेल्वे मार्ग बांधले. अमेरिकन गृहयुद्धातील लोखंडी युद्धनौकांमुळे नौदलांना आधुनिकीकरण करावं लागलं आणि धातूच्या जहाजांच्या निर्मितीत आणखी पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला, ज्याचा परिपाक म्हणजे प्रचंड ग्रेडनॉट श्रेणीची युद्धनौका. मशीन गन्सनी रणांगणावर निर्णायक भूमिका बजावायला सुरुवात केली आणि तोफखान्याचे आकार, अंतर आणि गोल्यांचा व्यास प्रचंड वाढला, ज्याचा शेवट आपण ओळखतो तशा युद्धात झाला. चिखल, गोळ्या आणि काटेरी तारांनी भरलेला एक मांसाचा गिरण. नंतर अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी म्हटलं की जर्मन साम्राज्य हे रक्त आणि लोखंडापेक्षा कोळसा आणि लोखंडावर जास्तच्या अर्थाने उभं राहिलं होतं, आणि त्यामागे एक अतिशय विशिष्ट कारण आहे. कोळसा केवळ इंधन निर्मिती आणि वाहतुकीसाठीच नव्हता, त्यातील हायड्रोकार्बन्सचा मोठ्या प्रमाणावर रासायनिक उद्योगात वापर केला जात होता. रणांगणावरील सर्वात घातक शस्त्रे पूर्णपणे कोळशाच्या उत्पादनांपासून बनवली गेली होती. तसेच रुग्णालयांमध्ये लाखो सैनिकांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी अनेक औषधे आणि निर्जंतुकीकरणेही कोळशापासूनच बनवली जात होती. मानव इतिहासातील कोणत्याही युद्धापेक्षा पहिल्या महायुद्धासाठी कोळशावर अधिक अवलंबून राहावे लागले होते, आणि दुर्दैवी घटनांच्या मालिकेमुळे अमेरिकेचा कोळशाचा बलाढ्य उद्योग शेवटी युद्धात ओढला गेला आणि युद्धकाळातील मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन प्रचंड वाढले. यामुळे प्रत्यक्षात अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा कोळशाचा तुटवडा निर्माण झाला. ही परिस्थिती इतकी वाईट होती की 1917 आणि 1918च्या हिवाळ्यात थंडीशी सामना करता आल्यामुळे काही शाळा आठवड्यांपर्यंत बंद ठेवाव्या लागल्या. कोळसा उपलब्ध असला तरी त्याचे प्रमाण मर्यादित केले जात होते. वीज वापराचे अनेक प्रकार, जसे की बाहेरील प्रकाशयोजना किंवा तिसऱ्या मजल्याखाली लिफ्टने जाणे, पूर्णपणे बंदी घालण्यात आले होते. आणि सर्वात कुप्रसिद्ध म्हणजे सूर्यप्रकाशाचा अधिक चांगला वापर करण्यासाठी देशभरात डेलाइट सेव्हिंग टाइम लागू करण्यात आला. युद्धाच्या अखेरीस मृत्यूंच्या संख्येच्या अंदाजांमध्ये विशेषतः नागरिकांच्या बाबतीत खूप फरक आढळतो. याच्या बावजूद ही दोन्ही संख्या आजही 100 वर्षांनंतर सुद्धा खरोखरच समजून घेणे अशक्य आहे. सैन्य आणि नागरिक मृत्यू मिळून किमान अंदाजे 15 दशलक्ष आणि कमाल 40 दशलक्ष इतकी संख्या सांगितली जाते. हीच औद्योगिक युद्धाची खरी ताकद आहे. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकेला शांतता मिळालीच नाही. इतर कामगारांप्रमाणेच खाण कामगारही युद्धातून अधिक न्याय जगाची अपेक्षा घेऊन परतले होते, पण त्यांना ती मिळाली नाही. त्याचा परिणाम म्हणजे देशात अभूतपूर्व कामगार असंतोषाची लाट उसळली. सामान्यपणे अमेरिकेचा कोळसा खाण कामगारांशी असलेला कामगार संबंधांचा इतिहास फारच खडतर होता. सुरुवातीपासूनच हे संबंध नक्कीच सर्वात रक्तरंजित होते. अनेकदा संपांना मारहाण, गोळीबार आणि काही वेळा निःशस्त्र नागरिकांची थेट कत्तल अशा प्रकारांनी उत्तर दिले गेले, आणि काही प्रसंगी हे सर्व अमेरिकन नॅशनल गार्डच्या हातून घडले. यामुळे देशातील सर्वात जुनी कामगार संघटना पुन्हा सक्रिय झाली आणि 1933 मध्ये तिने ख्या अर्थाने इतिहास घडवला. कोळसा खाण कामगारांचे जीवन सुधारण्यासाठी करार मिळवला, ज्यामध्ये वेतनवाढ, कमी सक्तीचे कामाचे तास, सुरक्षिततेच्या अटी आणि नोकरीची हमी यांसारख्या गोष्टी मिळवल्या. या अमेरिकामधील ऐतिहासिक विजय होत्या, ज्यांनी केवळ देशातील नव्हे तर जागतिक पातळीवरही कामगार चळवळीचा प्रवाह कायमचा बदलून टाकला. ते नेते होते जॉन ए. लुईस, जे सामान्य कामगारांसाठीचे नायक मानले जात होते, आणि पुढील काही वर्षात त्यांच्या पाठीराख्यांनी संपूर्ण स्टेडियम भरून त्यांचे जल्लोषाने स्वागत केले. खरं तर सर्वसाधारणपणे असे मानले जात होते की फ्रँकलिन डी रूझवेल्ट नंतर ते देशातील दुसरे सर्वात शक्तिशाली व्यक्ती होते. पण दुसरे महायुद्ध आले आणि सगळं पूर्णपणे बदललं, कारण अमेरिकनांच्या दृष्टीने तरीही ते खूपच लोभी झाले होते. कोळसा कामगार देशातील सर्वात जास्त पगार मिळवणाऱ्या औद्योगिक कामगारांपैकी असतानाही त्यांनी त्यांना संपासाठी आणि आणखी हक्कांसाठी लढायला सतत प्रवृत्त केले, आणि प्रत्येक संपामुळे देशात कोळशाचा तुटवडा निर्माण झाला, ज्यामुळे किंमत वाढली. तुम्ही कल्पना करू शकता की हळूहळू हे अमेरिकन लोकांना खटकू लागले, आणि शेवटचा धक्का तेव्हा बसला जेव्हा दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, जेव्हा अमेरिका पूर्णपणे युद्धात गुंतली होती, एक संप झाला. हे युद्ध पहिल्या महायुद्धासारखेच युद्धासाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तू तयार करण्यासाठी कोळशाची गरज होती. ही कृती अत्यंत अनअमेरिकन आणि जणू काही तोडफोड करण्यासाठी मानली गेली. आणि युद्ध संपल्यानंतर जॉन ए. लुईस हे अमेरिकेतील सर्वात जास्त आवडते सार्वजनिक व्यक्तींच्या यादीत जवळपास वरच्या स्थानी पोहोचले. याला म्हणतात प्रतिष्ठेचा घसरणीचा प्रवास. आणि त्यांच्या प्रत्येक संपामुळे आणखी एक गोष्ट घडू लागली. ऊर्जेच्या बाजारात अधिकाधिक लोक कोळशाच्या थेट स्पर्धकाकडे म्हणजेच तेलाकडे वळू लागले. हे मुख्यत्वे या कारणामुळेही होते की आधुनिक जग तेलाशी कोळशापेक्षा जास्त सुसंगत होत होते. पूर्वीच्या काळात जेव्हा गाड्या, रेल्वे आणि जहाजांचे जग होते, तेव्हा कोळसा वाहतुकीसाठी सोयीस्कर होता, कारण तो सहजपणे कुठेही लोड करता येत असे. पण 1900च्या सुरुवातीच्या काळात संपूर्ण जगभर तेल वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात होत्या. पाईप्स आणि तेल वाहून नेणारी टँकर्स मोठ्या प्रमाणावर वापरली जाऊ लागली, ज्यामुळे तेल खूपच स्वस्त झाले आणि वाहतुकीसाठी कमी मनुष्यबळ लागू लागले. आणि अर्थातच
कोळशासाठी परिस्थिती आणखी कठीण करणारी गोष्ट म्हणजे मोटारगाडी. जर तुम्ही 1924 साली एखाद्या कोळसा उद्योग विश्लेषकाला विचारले असते की त्याला वाटते का की मोटारगाड्या कोळशासाठी चांगल्या असतील की वाईट, तर तो तुमच्यावर हसला असता आणि अर्थातच चांगल्या असतील असं सांगितलं असतं, कारण त्या काळी गाड्या कोळशावर चालतील असा समज होता. पण आपल्याला सर्वांना माहित आहे की तसं झालं नाही आणि या तेल पिणाऱ्या यंत्रांनी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर उगम घेतला. ही गोष्ट मी प्रत्यक्ष या चॅनेलवर आधीच सांगितली आहे, म्हणून जर तुम्हाला त्यात रस असेल तर त्याचा दुवा वर्णनात दिला आहे. आणि अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही जवळजवळ सर्व गाड्या तेलावर चालत होत्या. कोळशाचा वापर फक्त कमी होत चालला होता. युद्धाच्या काळात सुद्धा अमेरिकेच्या एकूण ऊर्जा वापरापैकी सुमारे निम्मा हिस्सा कोळशाचा होता, पण त्यानंतर तो प्रमाण आणि टक्केवारी दोन्हीमध्ये घसरू लागला. 1955 पर्यंत तो देशाच्या एकूण ऊर्जा वापराच्या केवळ 29% वर घसरला होता. हा कोळशाचा शेवट नव्हता, तर व्यवसायाच्या नव्या टप्प्याची सुरुवात होती, जिथे हा माल समाजाच्या अग्रभागातून दूर होऊन पडद्यामागे नजरेआड पर विसरला जाई.